साईबाबा संस्थांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची सध्याची अवस्था अत्यंत बिकट बनत चालली आहे। ती पैशाच्या अभावी नाही तर प्रशासनाच्या अभावी। गेल्या काही महिन्यांमध्ये प्रशासकीय बाजू अत्यंत कमकुवत बनली असून संस्थान प्रशासनाचं हॉस्पिटलकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचं जाणवते। संस्थांमध्ये डॉक्टरांचा अभाव असून औषधांच्या घोटाळ्याबाबतही काही दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित झालं होतं। सुरुवातीच्या काळात तज्ज्ञ डॉक्टर मंडळींची मोठी फौज संस्थांच्या दवाखान्यात होती, ती मात्र आता उरली नसून संस्थानात डॉक्टर काम करण्यास इच्छुक नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। काल धुळे येथील एक अत्यवस्थ रुग्ण मोठ्या आशेनं शिर्डीमध्ये उपचारासाठी आलं होतं, मात्र या ठिकाणी आल्यावर त्याच्या उपचारासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं। हृदयासह किडनी आणि डायबिटीस आदी व्याधींनी ग्रस्त असलेलं अत्यवस्थ पेशंट साई सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आल्यावर त्याला कॅज्युअल्टीमधील डॉक्टरांनी इतरत्र हलवण्याचा सल्ला दिला। यावर रुग्णासोबतच्या नातेवाईकांपुढे मोठा पेच उभा राहिला। साई दरबारातील रुग्णसेवा ऐकून मोठ्या अपेक्षेने या ठिकाणी आले, मात्र येथे असा सल्ला देण्यात आल्यानं नातेवाईक संतप्त झाले होते। यावेळी संस्थान कारभाराविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। जायला जवाहर फाउंडेशन मधून धुळे येथून त्यांनी डॉक्टरांनी रेफर केलं आणि सगळे कागदपत्र आणि फाईल बनवून दिली। त्यांनी सांगितलं की ही सेवा आमच्याकडे आता उपलब्ध नाही, यांचा हृदयामध्ये ब्लॉक झालेला आहे आणि पेसमेकर या नावाची एक सर्जरी येते, ती तुम्हाला करावं लागेल आणि ती आपल्याकडे सेवा उपलब्ध नसल्यामुळे जे सगळ्यात प्रख्यात आणि नावारूपाला आहे साई संस्थान शिर्डीचं, की ज्या नावावरती या भारत देशातूनच सगळे लोक येतात आणि सेवा घेतात, मोफत सेवा असं नाव दिलेलं आहे आणि पूर्ण प्रख्यात आहे ती। परंतु इथं आल्यानंतर माझा भ्रमनिराश झाला। माझ्या आईला मी आज रुग्ण सेविकेने वाहिनीने इथं घेऊन आलो आणि ज्यावेळेस आणलं तर डॉक्टरांनी आम्हाला कॉपरेट करणं अगोदर दाखवलं की आणा तुमचं पेशंट घेतो, बघतो, काय करतो आणि नंतर उडीची उत्तरे आणि एकदम थर्ड लँग्वेजमध्ये असं सांगायला लागले की तुमचं पेशंट आम्ही काय करू, आम्ही काय करणार आहे, उचला, चला घेऊन जा, कुठे तुम्हाला न्यायचं तिथं न्या, नाहीतर मग इथं 2 किलोमीटर PMT नावाचं हॉस्पिटल आहे वणीला, तिथं जाऊन तुम्ही ऍडमिट करा, आमच्याकडे तो डॉक्टर उपलब्ध नाही। तर मला असं म्हणायचं आहे की ही जर सेवा उपलब्ध नाही तर एवढे मोठे आपण संस्थानं हे खोलून ठेवलेली आहे तर कशा करता? ज्या समाजाला गरज आहे, जो वंचित आहे, जे लोक ज्यांना सेवा मिळाली पाहिजे त्या लोकांना जर ती सेवा मिळत नाही आणि जे लोक जे भरणा करायची तुम्हाला डॉक्टरांची ती पुरेशी जर रिक्त पद इथं भरली जात नाही तर का खोलून ठेवलं हे नावाला संस्थान? आणि हे असे डॉक्टर बसवून दिले तिथं की ते पेशंटला नीट बोलणं आणि त्यांच्याशी व्यवहार करणं तर दूर, त्यांना एकदम थर्ड लँग्वेज मध्ये भाषा करतात की उचलून घेऊन जा तुमचं पेशंट, आमच्या जोरावर आणलं का मरू दे, तिकडे काय असेल होऊ दे, घेऊन जा, आम्ही काय करणार आहे हे। आणि तुम्ही शिर्डीमध्ये आले तर आम्हाला काय सांगताय? कोणत्या डॉक्टरने केलं? फोन लावून यायचं। आता फोन लावून यायचं का? कोणाला फोन लावायचं? तर आमचा पेशंट मरतोय, धुळ्यावरून आलो आम्ही आणि त्या डॉक्टरांनी तिथून आम्हाला रेफर केलेलं आहे, तसं लेटर आणि सगळे कागदपत्र, सगळे डॉक्युमेंट, माझ्या आईच्या सगळ्या टेस्ट अगोदरच मी आणलेले आहे आणि असं असताना देखील एकदम सिरियस कंडिशन मध्ये त्यांनी अतिदक्षता विभागामध्ये माझ्या आईला ठेवलेलं आहे, परंतु कोणताच उपचार न करता डॉक्टर इथे अवेलेबल नाही, तो फिजिशियन सर्जन आमच्याकडे उपलब्ध नाही आणि म्हणून ह्या बेसवर आम्हाला एक वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे इथं साई संस्थांच्या डॉक्टरांनी। आणि जर असं वागणूक जर हे डॉक्टर करत असतील आणि एवढं मोठं जर नावारूपाला हे संस्थान जर असं करत असेल तर मला असं वाटतं की बंद करावं त्यांनी हे सेवा देणं, हे थोतांड जनतेला दाखवू नये। तर आम्ही काहीही करू शकत नाही असं उत्तर येथील उपस्थित डॉक्टरांनी आम्हाला दिलं। तसेच संस्थान प्रशासनाकडे त्या डॉक्टरांनी बोट दाखवलंय। गोष्ट अशी आहे की सोनोने जयवंताबाई ही पेशंट आली, मी त्यांना अगोदरच कल्पना दिली की आज आमच्याकडे फिजिशियन नावाचे डॉक्टर उपलब्ध नाहीत, तरीसुद्धा मी तुमचा पेशंट पाहतो, प्राथमिक कार्डिओलॉजिस्ट जे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून बघतो, त्यांनी ॲडमिट केला तर आपण ॲडमिट करून घेऊ, अन्यथा तुम्हाला फिजिशियन नसल्यामुळे जावं लागेल, हे त्यांना अगदी प्रथमच क्लिअर केलं। आणि मग त्यानुसार त्यांचा ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट इथे घेतला, मी बोलवला, कार्डिओलॉजी डॉक्टर आले, त्यांनी पाहिला, त्यांनी सांगितलं की फिजिशियनला दाखवा। मी म्हटलं सर फिजिशियन नाहीत, मग ते म्हटले की रेफर करा। काय डॉक्टर नसल्यामुळे पेशंट रेफर करावा लागला, याचा त्यांना राग येतोय। मी त्यांना म्हटलं वेळ घालू नका, इथे जवळ PMT लोणी आहे 20 किलोमीटरवर, ते घेऊन जा, पण ते ऐकायलाच तयार नाही, तर काय करणार आपण?
त्यांना ही गोष्ट मी 2-4 वेळा समजून सांगितली, पण त्यांची ती गोष्ट लक्षात येत नाही. त्यांचं म्हणणं एवढंच, आम्ही दुरून आलो, ॲडमिट करून घ्या. आणि 2 दिवसांनी तुमचे डॉक्टर जेव्हा येतील तेव्हा बघतील, पण तोपर्यंत तुम्ही ॲडमिट करून घ्या. आता असं होऊच शकत नाही ना. डॉक्टर नसल्यावर आम्ही कसं ॲडमिट करून घेऊ शकतो पेशंटला? शकत नाही. आणि ॲडमिट केलं आम्ही तर त्याला कोण पाहणार? पण त्यांच्या गळी ही गोष्ट उतरायलाच तयार नाही. त्यांचं म्हणणं एकच की ॲडमिट करून घ्या, आम्ही दुरून आलेलो आहोत. हे प्रशासनाचं आहे. मी साधा एक काम करणार आहे, हे एक डॉक्टर आहे. हा प्रश्न तुम्हाला मांडायचा तर प्रशासनाने मांडावा. डॉक्टर नसेल तर पर्याय व्यवस्था करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. ती जबाबदारी काही माझी नाही. आम्हाला एवढंच माहिती की आज डॉक्टर सुट्टीवर आहेत. आता या घडीला कॅज्युअलिटी डॉक्टरचा विषय नाही, इथं जो कन्सल्टंट आहे त्याचा विषय चाललेला आहे. डॉक्टर पेशंट जो ॲडमिट होतो तो कन्सल्टंटच्या अंडर ॲडमिट होतो. ते असतील तर ॲडमिट होतो. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला तर ॲडमिट होतो, अन्यथा पेशंट ॲडमिट होत नाही. पण त्यांचं म्हणणं एकच की डॉक्टर जरी सुट्टीवर असेल तरी ॲडमिट करून घ्या. आता हे कसं शक्य आहे? डॉक्टर सुट्टीवर असेल तर कसं ॲडमिट होईल पेशंट? सांगितलं की तुम्ही वेळ घालू नका. काय कार्डिओलॉजिस्टने हृदयरोग तज्ञ मी त्यांना बोलून घेतलं. डॉक्टर जैन इथे स्वतः आले, त्यांनी तो पेशंट पाहिला. त्यांनी सांगितलं की फिजिशियन डॉक्टरची गरज आहे, माझी काही गरज नाही. काय किडनीचा पेशंट आहे, किडनीचे डॉक्टर असेल तर ॲडमिट करून घ्या, अन्यथा रेफर करा. आता ही गोष्ट त्यांना मी समजून सांगितली, 4 वेळा समजून सांगितली, पण त्यांच्या ते लक्षात येत नाही. त्यांना म्हटलो की असं करा, मग 2-3 दिवस तुम्ही PMTला जा, तिथे ॲडमिट करा, त्याच्यानंतर इकडे या. नाही, पण त्यांचं म्हणणं एकच, आम्ही इतके दुरून आलेलो आहोत, आता आम्ही परत जाऊ का? आमची राहायची सोय काय, खायची सोय काय? आता मी याच्यासाठी काय करणार? म्हणजे थोडक्यात म्हणजे फिजिशियन डॉक्टरची गरज आहे. फिजिशियन आणि फिजिशियन नावाचा एक डॉक्टर असतो आणि जो MD मेडिसिन झालेला असतो, त्या डॉक्टरची इथे गरज आहे. आणि नाव ही इज नॉट अवेलेबल हिअर. आणि सो वी आर रेफरिंग दिस केस. आणि आम्ही इथे 24/7 आहोत. पण एखादा डॉक्टर जो उपलब्ध नसेल तर आम्हाला पेशंट रेफरच करतो, त्याला दुसरा इलाजच नसतो. ठीक. त्यामुळे आता शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या साई संस्थांच्या सुपर हॉस्पिटललाच उपचाराची गरज आहे. नव्यानं आलेले कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनीच या उपचारात पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कॅमेरा पर्सन सुशील त्रिभुवनसह अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी.